आपण जुना दासबोध म्हणजे 21 समासी पाहत आहोत. पाहत सगळे एक एक समास पाहत आज आपला 17वा समास आलेला आहे 21 पैकी. आणि आपण पाहिलेलं आहे की 21 समासी हा पूर्ण आध्यात्मिक ग्रंथ आहे किंवा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये तो साधना काळात लिहिलेला आहे आणि समर्थांनी शिष्यांनी पण आत्मसाक्षात्कारी व्हावं ह्या दृष्टीने तो मार्गदर्शन केलेला ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये साधना काळामध्ये ज्या ज्या काय म्हणतात घसरड्या वाटा आहेत, निसरड्या वाटा आहेत किंवा धोके आहेत, त्या सगळ्यांची कल्पना देत शिष्याला समर्थांनी आत्मसाक्षात्कारी कसं व्हायला पाहिजे याच्यासाठी केलेलं हे मार्गदर्शन पूर्ण तत्वज्ञानाचा समास आहे. आता ह्या आधीच्या समासांमध्ये आपण गुरु शिष्य सद्गुरु म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानंतर सत्शिष्य म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानंतर विवेक वैराग्य असे अनेक सगुण उपासना असे अनेक विषय समर्थांनी ह्या ग्रंथामध्ये 16व्या समासापर्यंत आपण पाहिलेले आहेत. किंवा रघुनाथ चरित्र पाहिलेलं आहे किंवा श्रीराम जय जय राम हा जो मंत्र आहे तो उघडा करून दिलेला आहे, त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे की तो काय आहे. अशा पद्धतीने आपण अनेक विषय समर्थांच्या त्या ग्रंथामधले त्या त्या अध्याया किंवा त्या त्या समासानुसार आपण पाहिलेले. तसा आज आहे आपला 17वा समास दृश्य जगताचा निराश किंवा दृश्य उच्छेद अशी दोन्ही नावं या समासाला आहेत. काही ठिकाणी म्हणलेलं आहे दृश्य जगताचा निराश आणि काही पुस्तकांमध्ये म्हटलेलं आहे दृश्य उच्छेद. आणि हे मुख्य लक्षात घ्या की मी केलेला अभ्यास फक्त आपण म्हणजे तुमच्या पुढे मांडते आहे. यातला अनुभव हा अगदी मला एक 10% वगैरे असेल जो काही आपण अभ्यास करतो या अभ्यासाचा, पण तो अभ्यास मला आवडला म्हणून तो मी तुमच्या समोर मांडते. आता समर्थांनी शिष्याला सांगितलंय की सगुण उपासना करता करता निर्गुणाशी ऐक्य पावल्यावर आपल्याला समाधान प्राप्त होते. हेच सगळीकडे त्या समासामध्ये समर्थ शिष्याला सांगतात. आणि मागच्या म्हणजे 15वा समास जो होता आपण रघुनाथ चरित्र हा पाहिला, त्याच्यामध्ये समर्थांनी शिष्याला सांगितलं की आलेले उपासना करताना साधना करताना जे जे काही अनुभव येणार आहेत ते कोणालाही सांगायचे नाहीत. कारण जेव्हा ते अनुभव सांगितले जातात तेव्हा ते अनुभव येणं बंद होतं असं समर्थांनी अगदी स्पष्टपणे, म्हणजे तो शिष्य एकमेव जरी समोर असला समर्थांच्या, उद्धव गोसावी पहिला जो समर्थांचा संत आहे तो उद्धव गोसावी, तो जरी असला तरी हे सगळे शिष्य म्हणजे आपणच आहोत, आपल्यालाच केलेलं हे मार्गदर्शन आहे. तर समर्थ सांगतात की जी काही साधना करू जी काही उपासना करू त्या उपासनेने त्या साधनेने जे काही अनुभव आपल्याला येणार आहेत त्याच्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही. पण मग शंका असेल तर काय, तर त्या शंका फक्त सद्गुरूंना विचारायच्या आणि मग त्या शंका सद्गुरू आपल्याला त्याबद्दलचे सगळे उत्तर देतात. पटेल अशीच असतात पण सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. आणि मग शिष्याला आपली साधना योग्य आहे का नाही हे कळतं. असं समर्थांनी आतापर्यंत 16 समासामध्ये सांगितलेलं आहे. मग समर्थ काय सांगतात की याच्यासाठी शिष्याची सद्गुरूंच्या प्रती दृढ श्रद्धा असायला पाहिजे, भक्ती असायला पाहिजे, शरणागती असायला पाहिजे. पण तीच तर नेमकी नाही, कारण शिष्य आपल्यासारखाच आहे. त्यामुळे त्याच्या मनात अनेक शंका येतात कारण तो अनेक लोकांशी बोलतो, समाजातल्या अनेक लोकांचे ऐकतो. अनेक लोक त्याला मी हे का 3 दिलंय की आलेले अनुभव इतरांना सांगायचे नाही, हे समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तरी शिष्य काय करतो, आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळायला हरकत नाहीये आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा परिणाम त्याच्यावर होतो आणि मग त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होतात. आणि समर्थांनी तर सांगितलंय की साधना किंवा उपासना करताना जर तुम्ही सद्गुरूंवर दृढ निश्चय दृढ भक्ती शरणागती ठेवून उपासना केली तर तुम्हाला नक्की साक्षात्कार होणार आहे. पण शिष्याचं नेमकी इथे आपणच म्हणजे आपली अशीच गडबड होते, तसा तो पण गडबडलेला आहे. त्याची नक्की गडबड काय झालेली आहे, तो जेव्हा समाजात वावरतो शिष्य तेव्हा त्याला बरेच शब्द पंडित शब्दज्ञानी लोक भेटतात
आणि ते अनेक चर्चा, तर्क, कुतर्क म्हणूयात, तर्कापेक्षा तर्क म्हणजे खूप चांगल्या अर्थाने होतो. आणि ते सांगत असतात की आम्हाला ब्रह्मदर्शन झालं, आणि शिष्याला तर यातलं काहीच दर्शन झालेलं नसतं. मग कुणी काय सांगतं की आम्हाला दिव्य प्रकाश दिसला कमळात असा. त्याच्यानंतर कुणी काय सांगतं की असा सकाळी सूर्योदय झाल्यावर जसा प्रकाश पडतो तसं एक अंगुष्ठा मात्र ब्रह्म माझ्या समोर येऊन उभं राहिलं. आणि शिष्य आणि म्हणजे जेव्हा शिष्य विचारतो या सगळ्या लोकांना, तेव्हा ते सांगतात की ह्याला सगळ्याला संस्कृत ग्रंथामध्ये आधार आहे, याला संदर्भ आहे. आणि ते संदर्भ देत ते सांगतात की हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे आणि हे आम्हाला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. शिष्य म्हणतो आपल्याला तर यातलं काहीच झालेलं नाहीये, मग आपल्याला संस्कृत येत नाही म्हणून झालेलं आहे का काय आहे? मग म्हणतो आपल्या सद्गुरूंकडेच आपण आता ही शंका घेऊन जाऊ. आणि मग तो समर्थांना प्रश्न विचारतो की मला तर यातलं काही दर्शन झालेलं नाहीये, मला ब्रह्मज्ञान झालेलं नाहीये, तर मग मी बरोबर मार्गावर आहे की नाही, माझा साधना मार्ग योग्य आहे की नाही? कारण या एवढ्या लोकांना साधना मार्गामध्ये ही दर्शनं झालेली, तर मला झालेली नाहीत म्हणजे मी चुकतोय. तर समर्थ सांगतात असं जे कोणी सांगतात ना ते पाखंडी आहे. समर्थ म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, असा एकदम हेच माराच करणारे. ते म्हणतात ते पाखंडी आहेत. आणि अशा पाखंडी लोकांना अशा पद्धतीचे ब्रह्मस्वरूपाचे अनुभव येतात. आणि ते तुला का नाही आले हे तू का मला विचारतोय? तर तुझ्या मनामध्ये अशी किंतु आहे की तुला संस्कृत येत नाही म्हणून तुला हे अनुभव येत नाहीत. आणि मग जेव्हा तो सांगायला जातो त्या समूहाला की मला हे अनुभव आलेले नाहीयेत, तेव्हा ते त्याला खूप घाबरवून सोडतात की तुझा मार्गच चुकलेला आहे, तुझी साधनाच चुकलेली आहे. आणि मग तो खूप घाबरतो, गोंधळतो. आणि मग तो समर्थांकडे येतो आणि समर्थांना विचारतो की मला हे काय आहे हे सगळं समजावून सांगावं, मला हे काय दर्शन होत नाहीत, मला कुठलाही अनुभव येत नाहीये. मग समर्थ त्याला सांगायला जातात की ह्या समासामध्ये मुख्य समर्थांनी काय सांगितलेलं आहे, ह्या समासाचं नाव आहे दृश्य उच्छेद. दृश्य म्हणजे माया, आणि त्याचा उच्छेद केला तरच हे साक्षात्कार किंवा स्वस्वरूप किंवा आत्मसाक्षात्काराचं जे दर्शन होणार आहे ते होणार आहे, आणि ते साध्या डोळ्यांनी होणार नाही. आणि जे सांगतात की हे मला साध्या, म्हणजे मी थोडक्यात सांगते मग आपण समास व्यवस्थित पाहूयात. आणि जे सांगतात की हे मला साध्या डोळ्यांनी झालेलं आहे, ते ब्रह्म आहे, हे ज्ञान मला झालेलं आहे, ते पाषांडमती आहेत, ते कुतर्की आहेत, असे स्पष्ट ओव्यांमध्ये समर्थांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. तर समर्थ सांगतात की अध्यात्मामध्ये शिष्याला सांगतात की जेव्हा तुम्ही एखादा विचार किंवा एखादा सद्ग्रंथ वाचता तेव्हा त्याचा शब्दार्थ नाही घ्यायचा, त्याचा लाक्षार्थ घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं की आता आपण शब्दार्थ म्हणजे काय आणि लाक्षार्थ म्हणजे काय हे पाहू. शब्दार्थ म्हणजे काय, आपण म्हणतो ना आता चला ताटावर बसा जेवायला, आपण तर पाटावर बसतो, ताट समोर असतं ना. म्हणजे शब्दार्थ आणि लाक्षार्थ मधला फरक काय आहे, ताटावर बसा म्हणजे आपण ताटावर नाही बसत, ताटाच्या पुढे जे पाट मांडलेला असतो त्या पाटावर बसतो आणि ताटात जे दिलेलं आहे ते आपण खातो, म्हणजे ताटावर बसा. खरा शब्दार्थ पाहिला तर काय आहे, ताटावर बसा म्हणजे ताटावर बसायला पाहिजे, पण तसं नाही करत आपण. ताटावर बसा म्हणजे एक अर्थ वेगळा असतो आणि त्याच्या मागे कृतीचा अर्थ वेगळा असतो, किंवा त्याच्या मागे दुसरा एक अर्थ दडलेला असतो, त्याला आपण म्हणतात लाक्षार्थ. म्हणजे तुम्ही जेवायला बसा असा त्याचा खरा अर्थ आहे, पण सांगताना कसं सांगितलेलं आहे, ताटावर बसा. व्यवहारात अशी अनेक उदाहरणं आहेत. किंवा कुतर्क करतो आपण, म्हणजे काय करतो की कुठला तरी एक आधार घेतो. आता गृहस्थाश्रमासाठी पैसा महत्वाचा आहे असं आपण सांगतो ना. अर्थ 4 पुरुषार्थ आहेत, गृहस्थाश्रमी लोकांना 4 पुरुषार्थ महत्वाचे आहेत.
आणि तो जो अर्थ पुरुषार्थ आहे हे कर्तव्य आहे, हा अर्थ आपण घेतो. म्हणजे व्यवहारातली लक्षार्थ आणि वाच्यार्थ या दृष्टीने सांगते मी. पण भ्रष्टाचारी लोक काय करतात, गृहस्थाश्रम आहे माझा, अर्थ म्हणजे गृहस्थाश्रमात अर्थ मिळवणं हे कर्तव्य आहे, मग ते लाच घेतात, भ्रष्टाचार करतात, अर्थ कमावतात आणि सांगताना काय सांगतात की गृहस्थाश्रमाला अर्थ हे कर्तव्य आहे. पण त्याच्या मागचा अर्धा अर्थ लक्षात घेत नाहीत ते, की कोणत्या मार्गाने पैसा मिळवायला पाहिजे, कोणत्या मार्गाने, नीती मार्गाने किंवा कर्तव्य म्हणून करताना धर्माच्या मार्गाने पैसा मिळवला पाहिजे, हे अर्धा अर्थ विसरून जायचा. पण काय कर्तव्य काय आहे, गृहस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य आहे की अर्थ मिळवून कुटुंबाचं पालन पोषण करणे हे कर्तव्य आहे, एवढाच अर्थ घ्यायचा. ह्याला म्हणायचं कुतर्क. असे जे कुतर्क आहे हे कशामुळे होतात, तर हे देहबुद्धीमुळे होतात, असं समर्थ शिष्याला समजावून सांगतायत. आणि मग देहबुद्धी म्हणजे काय सांगतायत, ती देहबुद्धी का तयार होते याबद्दल समर्थ सांगतायत. आणि मग शिष्याला सांगतायत की हे सगळं सोडून दे आणि तू काय कर, ह्या देहबुद्धीचा उच्छेद कर. कारण देहबुद्धी म्हणजे पूर्ण माया आहे, आपण काय ते पाहणार आहोत व्यवस्थित त्या समासामध्ये. म्हणून या समासाला नाव दिलंय दृश्य उच्छेद. हे सगळं मायेमुळे घडतं आणि त्याचा उच्छेद कर म्हणजे तू स्वस्वरूपापर्यंत पोचशील. आता आपण पाहूयात की आपली पण स्थिती कशी आहे. परमार्थात आपण पाहिलं की निरनिराळे ग्रंथ आहेत, निरनिराळी सद्गुरूंची वचन आहेत, सगळ्यांमध्ये ऐक्य एकच आहे. म्हणजे कुणी कुणी असं सांगितलेलं आहे, आपण म्हणतो ना संत साहित्य, कोणतंही साहित्य घ्या, म्हणजे आता गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी आहे, गीतेमध्ये एखाद्या श्लोकामध्ये जे काही तत्व सांगितलेलं आहे, माऊलींनी त्याचे बरेच दृष्टांत देत त्याचं काय म्हणतात त्याला समाजाला कळेल अशा अर्थात त्यांनी गीतेने काय केलंय, एका श्लोकात सांगितलेलं आहे, माऊलींनी त्याचं बरंच विवरण देत विस्तृतीकरण करत पटेल असं समजावून दिलेलं आहे. म्हणजे काय, एवढे जरी 17-18 दृष्टांत देत सांगितलेलं असलं तरी तत्व तेच आहे. गीतेमध्ये जे सांगितलंय तेच माऊलींनी सांगितलंय, तेच नाथ महाराजांनी सांगितलंय, तेच समर्थांनी सांगितलेलं आहे. कोणत्याही संतांचं जर साहित्य घेतलं तर त्याच्यामध्ये जे सांगितलेलं तत्व आहे ते एकच आहे. फक्त प्रत्येकाने तुकाराम महाराजांनी जे सांगितले तेही त्यात एकच तत्व आहे, फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने ते त्या त्या काळातल्या समाजाला समजेल अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. मग आता समर्थ शिष्य विचारतो की हे मला तर दर्शन काही होत नाहीये, म्हणजे मी योग्य मार्गावर आहे का नाही साधनेच्या. कारण त्या लोकांना जेव्हा मी सांगायला जातो की मला हे काही दर्शन होत नाहीये, तेव्हा ते सांगतात की तू अज्ञानी आहेस, तू मूर्ख आहेस. आणि जे मी काय शिकलोय ते मी त्यांना सांगायला गेलं की ते मला नावं ठेवतात, अज्ञानी म्हणतात. तर हे असं, ह्याच्या मागे काय आहे किंवा माझा साधना मार्ग योग्य आहे की नाही हे मला सांगावं. कारण समर्थांनी सांगितलंय शिष्याला की जिथे जिथे शंका येतील तिथे तिथे तू सद्गुरूंना विचार. मग समर्थ आता सांगायला लागतात की साधनेने दर्शन होतात. मग ह्या दर्शनांचा हेतू काय किंवा ह्या दर्शनांचा अनुभव आला आणि त्या अनुभवांवर जर श्रद्धा ठेवली तर वृत्तींवर विजय मिळवता येतो, हा या दर्शनांचा हेतू आहे. मग आता हे दोन मार्गाने दर्शन होतात, समर्थ सांगतात, ओव्या आहेत तशा. एक आहे पिपलिका मार्ग आणि दुसरा आहे विहंगम मार्ग. ओवी आहे ती पाहूयात. हे पिपलिका मार्गाचे अडताळे विहंगमी काही नाढळे, जैसे ते अकस्मात मिसळे लवण जेठीच्या तेथे. हे समर्थ काय सांगतात की हे अडथळे किंवा आम्हाला जी दर्शन झाली आहेत असं जे म्हणतात हे अडथळे कोणत्या मार्गातले, पिपलिका मार्गातले. पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग कसा आहे की मुंगीच्या मार्गाने हळूहळू म्हणजे योग साधना योग मार्गामध्ये जर गेलो तर आपण काय करतो, मूलाधार चक्रापासून सुरुवात करतो आणि म्हणजे वरती ब्रह्मरंध्रापर्यंत पोचतो, असं षटचक्र भेदन करून मग आपण
पुढे जातो. म्हणजे पहिल्यांदा हळूहळू एक चक्राचं भेदन करून ते तिथं विजय मिळवतो, तिथे आपण त्याच्यावर नियंत्रण करतो आणि मग वरती जातो. असं हळूहळू पिपलिका मार्गाने जातो. ही जी साधना आहे पिपलिका मार्गाची, ही दीर्घकाळ साधना आहे, पण याच्यात धोके पण आहेत, हठयोग पण आहे याच्यामध्ये. कारण म्हणजे तुम्ही बघा ना, जर आपण चक्र साधना सुरू केली तर आपलं मन जाग्यावर राहत नाही, आपण इकडं तिकडं भटकत असतो. ती साधना करा, ध्यान मार्ग जो म्हणतो योग मार्गामध्ये, तर ते लागत नाही आपलं मन, कारण आपलं मन कायम बहिर्गामीच असतं, प्रत्येक विषयाच्या मागे पळणारं असतं. त्यामुळे त्याला ओढून आणून बसवणं, एका जागी बसवणं फार मोठं असतं. त्यामुळे हठयोगी साधना आहे ही. किंवा नवविधा भक्ती मार्गाने जावं लागतं, एक एक पायरीवर चढत असं जावं लागतं. हा आहे सगळा पिपलिका मार्ग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, तर शिष्याला दीर्घ साधना करावी लागते आणि ती साधना करताना वैराग्य खूप महत्वाचं असतं. वैराग्य हा पूर्ण समास आपण पाहिलेला आहे. विरक्ती म्हणजे काय आहे, तर विषयांमध्ये आसक्ती नसणे, ममत्व नसणे. म्हणजे आपण तेव्हा उदाहरण पाहिलं होतं त्या विरक्ती, की जेव्हा आपण एखाद्या भिक्षा मागायला समर्थ किंवा त्यांचे सगळे शिष्य मंडळी जायचे, तर समर्थ भिक्षा सुद्धा भिजवून खायची. का बरं? कारण काय, 5 घराची जी भिक्षा मागितली आहे, त्या भिक्षेतला कोणता पदार्थ कोणत्या घरात चांगला मिळालाय, उद्याही तिथंच जायचं असं होऊ नये. किंवा आपल्या जिभेला ती चव लागता कामा नये, की मग मी तिथंच जाईन, ही आसक्ती आहे, हे ममत्व आहे. म्हणजे 100% नरदेहाने साधना करताना नरदेहाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण नरदेह हे अतिशय उपयुक्त असं साधन आहे. कुठलाही कुत्रा साधना करू शकत नाही, कुठलाही प्राणी मांजर साधना करू शकत नाही, कुठलीही गाय साधना करू शकत नाही. पण मनुष्य किंवा नरदेह हा असा एकमेव देह आहे की तो साधना करू शकतो, कारण त्याला बुद्धी आहे. ती विवेक बुद्धी असली की साधना होते. विवेक म्हणजे काय, चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवायचं आणि त्यातलं जे चांगलं आहे ते घ्यायचं, वाईट त्यागायचं. आणि हा निर्णय बुद्धी करते आणि बुद्धी फक्त मनुष्याला आहे. त्यामुळे मनुष्य देह हा साधनेने स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी अतिशय योग्य आहे. त्या देहाला जपलंच पाहिजे, त्या देहाची काळजीही घ्यायलाच पाहिजे. पण त्या देहाची काळजी कुठपर्यंत घ्यायची, आवश्यक आहे तेवढीच. मग त्या देहाचे चोचले नाही पुरवायचे. ही जी आहे ती आसक्ती किंवा ते ममत्व तोडणे म्हणजे वैराग्य. मग ह्या दीर्घ साधना मार्गामध्ये काय आहे, वैराग्य असायला पाहिजे. कारण साधनेमध्ये वैराग्य असेल तरच तुम्ही पुढे त्याच्यामध्ये प्रगती करू शकता, उन्नती करू शकता. वैराग्य नसेल तर काही नाही, साधना करून पण काय उपयोग. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं तर कितीतरी साधू आहेत, तुरुंगात आहेत आता. साधू म्हणजे त्यांच्या सभाच्या सभा भरायच्या, इतकी गर्दी असायची, पण आता काय आहेत ते तुरुंगात आहेत. असे उपयोगाचे नाहीत. त्यांना समर्थांनी म्हटलेलं आपण सद्गुरु समासामध्ये पाहिलेलं आहे, ढोंगी आणि लबाड लोक कशी असतात त्याचं सगळं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. शिष्यानी त्याच्यामध्ये विवेक वापरावा, विवेक बुद्धीचा विचार करावा, कोण ढोंगी आहे, कोण खरंच सन्मार्गी किंवा कोण सद्गुरू आहे हे ओळखावं आणि मग त्यांच्या नादी लागावा. हे समर्थांना, नादी लागणे हाच शब्द समर्थांनी वापरलेला आहे त्या समासात. असे नादी लागतात आणि स्वतःची अधोगती करून घेतात, अशी ती ओवी आहे. त्यामुळे मग ह्या पिपलिका मार्गामध्ये वैराग्य खूप महत्वाचं असतं आणि हे दीर्घकाळ टिकत नाही. पिपलिका मार्गामध्ये म्हणून तर आपण म्हणतो ना, साधना भ्रष्टता येते पिपलिका मार्गामध्ये. आणि मग जे काही अनुभव येतात ते आम्हाला ब्रह्मदर्शन झालं असंच ते म्हणत असतात. त्याच्यासाठी समर्थांनी 2 दृष्टांत देऊन शिष्याला पटवलंय. आणि हा विहंगम मार्ग म्हणजे काय, पक्ष्यांसारखा मार्ग. पक्षी काय करतो, म्हणजे एखादा डोंगर असेल तर मुंगी चढत असेल तर मुंगीला तो डोंगर चढायला खूप वर्ष लागतील, कारण दीर्घकाळ येतो. पिपलिका मार्ग, पिपलिका म्हणजे मुंगी, मुंगीप्रमाणे तो साधना मार्ग. आणि विहंगम म्हणजे पक्षी. पक्षी कसा एका क्षणात उडतो आणि वरती शिखरावर जाऊन बसतो, पण ती सगळ्यांच्या म्हणजे काय सद्गुरु कृपा असावी लागते. विहंगम मार्ग, आपल्यासारख्यांना पिपलिकाच मार्ग आहे.
पण पिपलिका मार्गातले धोके समर्थ सांगतायत शिष्याला, म्हणून हा आपल्यासाठी उपयुक्त समास, संपूर्ण 21 समास हीच उपयुक्त आहे आपल्यासाठी. पण विहंगम मार्गामध्ये काय लागतं, तर एकतर गुरुकृपा लागतेच आपण पाहिलं, आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम, ज्ञान आणि आत्मसमर्पण हे शिष्याचं सद्गुरुप्रती असावं लागतं. म्हणजे कल्याण स्वामी विहंगम मार्ग, बरोबर आहे, वेण्णा स्वामी विहंगम मार्ग, अक्का स्वामी, म्हणजे समर्थांचं म्हणतो म्हणून आपण ते शिष्यांची नावं घेतो. हे सगळे विहंगम मार्ग, गुरुकृपाच, प्रचंड गुरुकृपा. अज्ञानाची गोष्ट माहिती ना, एक शिष्य होता समर्थांचा अज्ञान, त्यांनी सगळ्यांना कामाला लावलं होतं, रामरायांपासून मारुतीपर्यंत, मीच काय करायचं काम सारखं, तुम्ही करा म्हणे. आणि एकदा हे करतात, पोळीचा, शिळ्या पोळीचा लाडू, आणि मग तो रडायला लागतो जोर जोरात, सगळ्यांना कामाला लावतो. सीतामाईला सांगतो की स्वयंपाक घर बघ तू, रामरायांना, लक्ष्मणाला सांगतो की रानात जाऊन काटक्या गोळा कर, आणि हा अशी सगळ्यांना काम. लक्ष्मणाचं माझ्या आता लक्षात येत नाही, हा हा सीतामाईला, तेच ना. आणि एक दिवशी जोर जोरात रडायला लागतो, कारण तो त्याला सांभाळायला, कारण त्याला सगळ्यांनी मिळून काय म्हणतात त्याला, इथं राहा म्हणून त्याच्यावर जबरदस्ती केलेली असते, पण त्याची श्रद्धा समर्थांवर खूप असते. आणि मग नंतर ते पुष्करा करतात, आणि तो पुष्करा तो रडायला लागतो. तर सीता माई म्हणते आता काय झालं रडायला, सगळं तर काम करतोय आम्ही वगैरे. तर तो म्हणतो माझ्या समर्थांना फार आवडतो हे. तो म्हणे आता समर्थ तर गेले काशीला, हे सज्जन गडावर, मग म्हणे आता काय, मारुती राय घेऊन चला आम्हाला. मारुती राय घेऊन जातात, आणि मारुती रायांना ते म्हणतात की मी तिथे येणार नाही, मी इकडे लांब थांबतो. चालेल म्हणा, मला सोडा, मी जातो, समर्थांना ते देतो. समर्थ म्हणतात इतक्या लांब तू आलास तसा, समर्थांना कळलेलं होतं अज्ञान. ते म्हणतात काही नाही म्हणे, नाही मला माहिती, कसा आलास सांग. आणि मग तो सगळी कथा समर्थांना सांगतो. म्हणजे म्हणजे ह्या ह्या कथा भाग हा कशासाठी असतो, त्यातून लाक्षार्थ काय तो घ्यायचा असतो. आपण वाच्यार्थ नाही घ्यायचा, शब्दार्थ नाही घ्यायचा, लाक्षार्थ घ्यायचा, की तुमची एवढी शरणागत भावना असते तर देव सुद्धा, भगवंत सुद्धा तुमच्या मदतीला येतो काम करा. म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत समर्थ चरित्रामध्ये. तर त्यामुळे तुमची पूर्ण शरणागती सद्गुरूंवर असायला लागते, तरच हा विहंगम मार्ग आहे. म्हणून हे सगळे कामाला लागले मारुती राया सहित, आणि सगळे तिकडे समर्थांपर्यंत तो केलेला कुस्करा लाडू जो काही आहे तो पोचत झाला. असा मार्ग जो आहे हा विहंगम मार्ग आहे. त्यामुळे अशा मार्गाने जर ह्या दोन मार्गाने साधना केली तर विहंगम मार्गामध्ये जास्त अडथळे नाहीये. पण त्याच्यासाठी काय, हा म्हणजे त्याच्यासाठी पात्रता काय आहे, प्रेम, शरणागती आणि गुरु कृपा ही पात्रता आहे. आता ती तर आपलं तर बघा ना, आपण हा गुरु नाही, तो नाही, इथं नाही का गुण येत, चला हा सोडू दुसऱ्याला धरू, इथं नाही का गुण येत, तो सांगेल ते करू. ते विवेकानंदांची एक गोष्ट आहे ना, की ते एका शिष्याला त्याच्या ह्याच्यात विहीर खणायची असते, शिष्य का कोण माहिती नाही. तर ते म्हणतात की ठीक आहे, एके ठिकाणी ते म्हणतात की तू 100 वेळा खणलंस तर तुला पाणी लागेल. त्याच्या शेतात पाणी लागत नसतं. तो 100 खड्डे करतो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, आणि येतो परत विवेकानंदांकडे, आणि म्हणतो नाही मी 100 खड्डे केले पण पाणी नाही लागलं म्हणे, 100 वेळा खणलं पण पाणी नाही लागलं. ते म्हणतात सर मला दाखव काय केलंस तू. 100 खड्डे खणलेले असतात. ते म्हणाले अरे असं कसं पाणी लागेल, 100 वेळा खण म्हणजे तू एकाच जागी 100 वेळा खण तर पाणी लागेल. ह्याला शरणागती म्हणायला पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, आपण तसाच तो शिष्य भरकटलेला आहे ना, शिष्याच्या मनात शंका का आलेली आहे हे समर्थ का देतात दृष्टांत, की तो भरकटलेला आहे, बाहेरच्या लोकांना दर्शन होतात मला का नाही होत, हा प्रश्न तो समर्थांना विचारतोय, की मला दर्शन एकही झालेलं नाहीये, मला तर हा अंगुष्ठा पुरुष दिसलेला नाहीये, मला प्रकाश दिसलेला नाहीये, आणि मला ब्रह्मदर्शन झालेलं नाहीये. मग आता समर्थ त्याला सांगायला जातात. त्याला सांगताना समर्थ 2 उदाहरणं देतात. पहिलं उदाहरण आहे ते शाखा चंद्र न्याय असं म्हटलं जातं त्याला वेदांतामध्ये.
ते म्हणजे काय आहे की द्वितीयेची चंद्रकोर असते. ती किती बारीक असते, अगदी बारीक असते. डीजेचा चंद्र जो म्हणतो ना आपण, तो इतका बारीक असतो आणि तो पटकन म्हणजे दिसला दिसला म्हणेपर्यंत नंतर तो दिसेनासा होतो. तर तो जर दाखवायचा असेल एखाद्या माणसाला की एखाद्याने पाहिलेली आहे म्हणजे सद्गुरूंनी, द्वितीयेची चंद्रकोर म्हणजे ब्रह्मतत्व असं धरूयात आपण, दृष्टांत दिलाय त्याच्यामध्ये, आणि ती सद्गुरूंनी दाखवलेली आहे. आणि मग दाखवताना एखाद्या झाडाच्या आड आहे किंवा एखाद्या भिंतीच्या आड आहे, तेव्हा सद्गुरू काय सांगतील, मी पाहिलेली आहे, मला ती पाहता क्षणी द्वितीयेची कोर दिसणार आहे, पण तुला दिसतीये का? शिष्य म्हणतो नाही दिसत मला. मग ते काय सांगतात सद्गुरू किंवा समर्थ, की अरे हे बघ, ही जी फांदी आहे ना, या फांदीच्या इकडं अजून एक फांदी गेलेली आहे, तिथं एक अशी पानं आहेत, त्या पानाच्या मागे तू पहा. शाखा, आपण कुठला दृष्टांत म्हटलेला आहे, शाखा चंद्र न्याय वेदांतातला. मग तो म्हणतो बर बर बर, आता त्या झाडाच्या मागे पाहू का मी, त्या पानाच्या मागे पाहू का मी. मग तो काय करतो, झाडाचं खोड पाहतो, त्याची पान पाहतो, त्याच्या मागे पाहतो, आणि मग त्याला ती कोर दिसते थोड्या वेळाने. हा झाला सगळा पिपलिका मार्ग. लक्षात येत आहे का? दृष्टांत जो खूप सुंदर आहे, म्हणजे हा काय म्हणतात त्याला, जुना दासबोधच अप्रतिम आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. आणि मग ते सांगतात, मग तो पाहतो हळूहळू, मग त्याला ती चंद्रकोर दिसते आणि मग त्याला समाधान होतं. म्हणजे काय आहे, ब्रह्मस्वरूप त्याला मिळालेलं आहे सद्गुरु कृपेने. पण त्याच्या आधी त्याला काय दाखवावं लागलेलं आहे, झाड, झाडाची पानं, पानाचं त्या मागे तो आहे तो. बर, आता त्यांनी पाहिलं, हा, मग तो आत्मस्वरूपी झाला, तो इतरांना दाखवतो. इतरांना दाखवताना पण तो म्हणतो ती भिंत मध्ये आहे, त्याच्या मागे ते झाड आहे, त्या झाडाच्या मागे हे आहे. सगळ्यांना दिसेल असं नाहीये. आणि सगळ्यांना जरी दिसलं तरी हे जे शाब्द पंडित आहेत की नाही, ज्यांना प्रकांड पंडित, पाषांडमती समर्थन काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, त्यांना काय वाटतं, हे झाड म्हणजेच ब्रह्मदर्शन, हे झाडाचं पान म्हणजेच ब्रह्मदर्शन. कारण पिपलिका मार्ग आहे तो. साधना भ्रष्ट होतात ना, ते वैराग्य संपलं की विषय मार्गाला गेले की त्यांना वाटतं झालं मला ब्रह्मदर्शन, आणि मग आपापले मठ, म्हणजे चिंचोळकरांनी लिहिलेलं आहे त्या ह्याच्या वर्णनामध्ये की सर्वात बिनभांडवली धंदा म्हणजे साधू मार्ग किंवा मठ स्थापन करणे, हा बिनभांडवली धंदा आहे. गुरु होणे कुणाचाही. आणि मग त्याच्यामध्ये समर्थांनी तर सांगितलंय सद्गुरु समासामध्ये की असा गुरु स्वतःही अधोगतीला जातो आणि शिष्याला पण अधोगतीला नेतो. असे गुरु करणे नाही, करायचे नाही. अगदी 3 अडक्याला जरी मिळाले तरी करायची नाही, ही ओवी आहे समर्थांची. मग आता झाला काय, आपण शाखा चंद्र न्यायाने, की तो आपण चंद्र, द्वितीयेचा चंद्र पाहिला, किती क्षणभर असतो तो पाहण्यासाठी, हा पिपलिका मार्ग, तो पाहायचा, तो पाहून दुसऱ्याला दाखवायचा. आणि मग दुसरे काय म्हणतात, हो 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 हो, चंद्र दिसतच नाही त्यांना, मधली झाडं दिसतात, पानं दिसतात, म्हणतात झालं आम्हाला ब्रह्मदर्शन, चंद्राचं दर्शन. अशी ही माणसं आहेत. अशा माणसांच्या नादी तू लागू नकोस, तुझा मार्ग तू सोडू नकोस, असं समर्थ त्या शिष्याला समजवतात. आणि ब्रह्म साक्षात्कार म्हणजे ही दर्शनं, असं ती माणसं म्हणतायत. आणि मग त्याच्यासाठी ते वेगळे वेगळे शास्त्राधार कुतर्क घेत असणार. जसं आपण कुतर्क पाहिलं की नाही, की अर्थ हे कर्तव्य आहे, पण त्याच्या मागचं लक्षात घ्यायचं नाही, अर्धवट भागच लक्षात घ्यायचा, की गृहस्थाश्रमी माणसाने अर्थ हे त्याच्या कुटुंबासाठी असलेलं कर्तव्य आहे, पण ते अर्थार्जन कसं करायचं हे लक्षात नाही घ्यायचं. शास्त्राधार कर्तव्य आहे गृहस्थाश्रमी लोकांचं, अर्थ कमावणे, लाच घेऊन भ्रष्टाचार करून कमावलं तर ते स्वधर्म नाही, त्याच्या मागचं सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. हे घेत नाही, म्हणजे सोयीने अर्थ घेणं. सद्ग्रंथांमधला, संत वचनांचा, असेल हरी तर देईल खाटल्यावर, पुढचं नाहीच करायचं, बघायचं काही, असं म्हणायचं शांत बसून राहायचं. असं नाहीये, प्रयत्न करा ना तुम्ही आधी. असेल हरी तर ते जांभळाची गोष्ट आहे की नाही, जांभूळ पडतं, कोण जाता येतंय का पाहतं, भेटला तर ते जांभूळ तोंडात ढकलेल म्हणून, असेल हरी तर देईल खाटल्यावर, असं नाहीये. ह्याला म्हणायचं कुतर्क. आणि ही माणसं कधीच आयुष्यामध्ये स्वतःचा उद्धार करून
घेऊ शकत नाही. अशा माणसांच्या नादी लागू नकोस, हे समर्थांना आपल्याला सांगायचं. अशी खूप माणसं भेटतात आपल्याला. मग विवेकी मनुष्य काय करतो? विवेकी मनुष्य काय करतो की ते सगळे आधार सोडून देतो, सगळी पानं फुलं सगळं सोडून देतो आणि डायरेक्ट ती चंद्राची कोर पाहतो आणि त्याला तो दर्शन, आणि ती पाहिल्यानंतर तो इतरांना दाखवतो की ही कोर आहे. तो हे सांगत नाही ते झाडाचं पान म्हणजे ब्रह्मदर्शन आहे, हे खोड म्हणजे ब्रह्मदर्शन आहे. हे ती लोक असं करतायत, त्यांच्यावर तू काही विश्वास ठेवू नको. त्यामुळे समर्थ काय म्हणतात की विवेकाने मुख्यत्वे ब्रह्मतत्वावर लक्ष देऊन साधना करणे हाच विहंगम मार्ग आहे. पिपलिका मार्ग तू करू नको. पिपलिका मार्गामध्ये हे सगळे अडथळे आहेत, म्हणजे साधना भ्रष्टतेचे अडथळे सगळे पिपलिका मार्गात. हळूहळू हळू एवढं चढायचं, परत कुणीतरी म्हणलं खाली आहे, इकडं मार्ग आहे, खाली यायचं, परत चढायचं, इकडं मार्ग आहे, चला तो मार्ग कधी संपतच नाही. असं तू पिपलिका मार्गाने जाऊ नकोस. मग द्वितीयेच्या चंद्राची कोर झाली आणि त्याला ब्रह्म हे लोक समजतात. म्हणजे समर्थ म्हणतायत की ही जी शब्द पांडित्य लोक आहेत हे ब्रह्म स्वरूपाची चेष्टा करतात. अशी चक्क ओवी आहे बरं का त्याच्यात. आणि हे अपरिपक्व साधक जे आहेत ते आपल्याला ब्रह्म दिसलं असं ते म्हणतात. तर हे तू करू नको. म्हणजे ते काय करतात, भोपळ्याचा वेल दाखवतात आणि त्याला कल्पवृक्ष समजतात. असं अशी चक्क ओवी आपण पाहूयात. जरी लक्षतेची ब्रह्म म्हणती, तरी नेत्र असताची स्वरूप प्राप्ती, डोळे गेलिया चरफडती, ब्रह्म न दिसे म्हणून या. म्हणजे हे काय करतात, भोपळ्याला कल्पवृक्ष समजतात आणि त्याला कल्पवृक्ष माहितीये ना की जे काही म्हणेल ते देतो तो कल्पवृक्ष. पण तो त्यांना दिसतो भोपळ्याचा वेल, कारण ते झाड पानं पाहतात, द्वितीयची चंद्रकोर पाहत नाही. आणि मग ते काय करतात, चरफडतात. लोक म्हणाले ना हे नाहीये ब्रह्म, की त्यांना राग येतो, ते चरफडतात. मग समर्थांनी शिष्याला असा प्रश्न विचारलाय, तर त्यांना ज्ञानचक्षू नसतात, त्यांना चर्मचक्षूंनी ते पाहतात. काय पाहतात, झाड पानं फुलं. तर समर्थ म्हणतात मग एखादा आंधळा असेल, म्हणजे ज्याला दृष्टी नाहीये, त्याला ब्रह्मदर्शन होणार नाही का? त्याचा विचार कर, याच्यासाठी विवेक आहे. दृष्टीहीनांना गुलाब महाराज दृष्टीहीन होते पण आत्मसाक्षात्कारी होते ना. मग समर्थ त्या शिष्याला हे समजवतात की अरे ज्याला दृष्टी नाहीये त्याला ती द्वितीयच्या चंद्राची कोर दिसणार नाही का? कारण ती ज्ञानचक्षुनी, द्वितीयचा चंद्र हा आपल्यासाठी सांगितलेला आहे, म्हणजे हा दृष्टांत आहे म्हणून तेवढाच लक्षात घ्यायचा आहे. पण ज्यांना दृष्टी नाहीये त्यांना द्वितीयच्या चंद्राची कोर दिसणार नाहीये, म्हणजे त्यांना आत्मदर्शन होणार आहे, पण ते सांगायला जाणार नाही ती अशब्द पांडित्य लोकांसारखं की मी ती पाहिलीये, मी ती पाहिली. कारण जो ब्रह्म साक्षात्कार घेईल, अनुभव घेईल, तो ब्रह्मच होऊन जाईल ना. आपण पाहिलंय सांगण्याला कोणी उरतच नाही, हे सांगायला उरले म्हणजे हे अज्ञानी आहेत, पाषांडमती आहेत, यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. आणि अजून एक ओवी आहे, एव ब्रह्म देखणे हे तो टवाळी, साच मानिती बुचगुळी. हा शब्द समर्थाने वापरलाय. बुचगुळी म्हणजे चित्ताची मरकट वृत्ती, असा त्या बुचगुळीचा अर्थ आहे. म्हणजे चित्त स्थिर होत नाही, हा त्या मार्गातला अडथळा आहे. आणि ते म्हणतात आम्हाला ब्रह्मदर्शन झालं, काय तर आकाश म्हणजे होतो. म्हणजे समर्थ सांगतायत की जे कोणी थोडेसे काय म्हणतात त्याला साधना करतात, त्यांना थोडी काही दर्शन होतात, पण त्या दर्शनावरच ते थांबतात की हे ब्रह्मदर्शन आहे, आणि ते पुढची साधना करत नाही. एका समासात समर्थांनी सांगितलं, समर्थाच्या हातात सुद्धा आपण माळ पाहतो, आत्मसाक्षात्कार येत तरी काय साधना ही म्हणजे साक्षात्कारानंतर सुद्धा साधना आवश्यक आहे, ती करायला पाहिजे. पण त्यांना वाटतं चला झालं आम्हाला दर्शन, आम्हाला ब्रह्मदर्शन झालं, आता आम्हाला साधना करायची काही गरज नाहीये, आम्ही आता शांत बसणार. यांच्यासाठी समर्थांनी तो शब्द वापरलाय, बुचगुळी म्हणजे चित्ताची मरकट गती. चित्त माकडासारख्या उड्या मारतं, ते घेतं जमवतं, परत ते घेतं जमवतं, वेळ मिळेल तेव्हा खातं, म्हणजे एका जागी ते कधीही स्थिर होत नाही. आणि हाच मुळात पिपलिका मार्गाचा अडथळा आहे. आणि हे जे तू सांगतोयस ना, माणसं की ज्यांना दर्शन झाली म्हणून तू आता मला कसं होत नाही,
हे जे सांगतोयस ना, ही माणसं अशी आहेत ज्यांची वृत्ती ही मरकट वृत्ती आहे, त्यांच्यावर तू लक्ष देऊ नको. आता ही माणसं कशी असतात, अजून एक दाखला देतात, खूप सुंदर आहे. वाराणसीचा दाखला आहे. म्हणजे काही जण वाराणसीला जायला निघतात. वाराणसी म्हणजे काशी. आणि गावाची वेस ओलांडल्यानंतर सर नावाचं एक गाव लागतं, असं समर्थांनी त्या दाखल्यात लिहिलेलं ओव्यांमध्ये. आणि त्यातला एक माणूस त्या गावातच थांबतो आणि मग मुक्काम करतो आणि तो म्हणतो हीच वाराणसी. आणि आजूबाजूच्या लोकांना पण तो विचार की माणसं कशी आहेत ह्याचा दाखला आहे. तो शिष्य सांगतो ना की ब्रह्मदर्शन मला का होत नाही, यांना होत आहे, मला संस्कृत येत नाही म्हणून ब्रह्मदर्शन होत नाही, त्याच्यासाठी हा दाखला आहे. आणि मग तो गावात थांबतो, सर गावातच, आणि म्हणतो हीच वाराणसी आहे. मग आजूबाजूच्या लोकांना पण विचारतो, ती मरकट वृत्तीचीच लोक, ती म्हणतात हो आपल्या गावाला एवढा वाराणसी म्हटलेलं कुणाला नाही आवडणार, लिहिलंय समर्थांनी ओवी मध्ये आहे असं. आणि मग ती सांगतात की हो हो हीच वाराणसी. आणि मग तो काय करतो, बाकी त्याला सोडून जातात पुढे, कारण त्यांना पुढचा प्रवास असतो ना, की ही वाराणसी नाही हे त्यांना पक्क माहिती असतं. मग तो काय करतो, मूर्खा तुम्ही वाराणसीत आलाय तरी पुढे कुठे चाललाय, असं तो इतरांना नावं ठेवतो, मूर्ख म्हणतो इतरांना. ते सोडून जातात, तो त्या गावातच थांबतो. अशी ही माणसं आहेत. अशा माणसांवर तू विश्वास ठेवू नकोस, असा दृष्टांत समर्थ देतात. म्हणजे दर्शन, समर्थ आता इथे सांगतायत की दर्शन जी होतात ना, त्याच्यासाठी त्रिविधा प्रचिती गरजेची असते. एक म्हणजे शास्त्र प्रचिती, म्हणजे आता हा दृष्टांत दिला, ती माणसं जी काही तुला तुला कोण भेटली ती सगळी शब्द पांडित्य होती, किंवा त्याला वितंडवादी होती, किंवा ते कुतर्क म्हणतात ना, अशी माणसं होती. आणि ती सांगणार आम्हाला ब्रह्मदर्शन झालं, तू त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःची साधना मार्ग योग्य आहे की नाही हा विचार करणार आणि माझ्याकडे येऊन शंका विचारणार. ती शंका हटवण्यासाठी एवढं सगळं चाललं. आपल्याला अतिशय योग्य, आपल्याला अतिशय लागू आहे हे वर्णन. आणि मग समर्थ सांगतात की त्रिविधा प्रचिती खूप महत्वाची असते दर्शनांसाठी. कुठली आहे, एक शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती, आणि तिसरी आत्मप्रचिती. त्रयी म्हणतात ना, म्हणजे जे शास्त्र मुखे ऐकिले तेची गुरुमुखे दृढ झाले आणि आपुल्याही आले अनुभवाशी. ही एक ओवी आहे. आणि तिहींची खूण बाणली विचारिता एकची झाली तयासीच फावली शाश्वत सद्गुरुकृपा. ह्या दोन ओव्या, खूप ओव्या आहेत पण त्यातल्या ह्या दोन या त्रिविधा प्रचितीशी संबंधित आहेत. म्हणजे काय, आता शास्त्र प्रचिती म्हणजे काय, शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते, म्हणजे मगाशी आपण पाहिलं की नाही, गृहस्थाश्रमी लोकांनी अर्थ करून कुटुंबाचं काय म्हणतात त्याला कर्तव्य आहे, पोषण करणं हे कर्तव्य आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे. पण पुढे आहे सब्जेक्ट टू, अर्थ कोणत्या मार्गाने मिळवला पाहिजे हे महत्वाचं आहे. हे जे सांगितलेलं आहे याला म्हणायचं शास्त्र प्रचिती. म्हणजे ते आपण प्रचिती म्हणजे आपण अनुभव घ्यायचा. शास्त्रात जे सद्गुरूंनी तर तो अनुभव घेतलेला आहे, शास्त्रातल्या वचनांनुसार त्यांनी आचरण केलेलं आहे आणि त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मग त्यांनी त्यांची वचनं आपल्यासारख्या बद्ध लोकांसाठी ठेवलेली आहेत. कोणती आहेत ते आपण शेवटी पाहणार आहोत. दोन समर्थांची याच्यामध्ये दिलेली वचनं आहेत. आणि मग त्या वचनांवर विश्वास ठेवायचा, त्याच्यामध्ये कुतर्क नाही करायचा, त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवायची, पूर्ण शरणागतीने ती श्रद्धा ठेवायची. आणि तेव्हा ती येईल गुरुप्रचिती. म्हणजे पहिली झाली शास्त्र प्रचिती, सद्गुरूंनी शास्त्रांप्रमाणे आचरण ठेवलेलं आहे म्हणून त्यांना प्रचिती आत्मप्रचिती आलेली आहे. ती प्रचिती शिष्याने पण शास्त्र वचनांवर व्यवस्थित अर्थ काढून, म्हणजे लाक्षार्थ घेऊन, वाच्यार्थ किंवा शब्दार्थ नाही. आणि मग सद्गुरूंवर विश्वास, सद्गुरूंनी जे सांगितलंय ते, म्हणजे तुम्हाला समर्थ चरित्रातली गोष्ट आहे ना, की कल्याण स्वामी समर्थांना कफाची व्यथा होती, त्यामुळे समर्थांना ते साठवलेलं जे सज्जनगडावर जे पाण्याचं आहे टाकं, म्हणजे आता आपण गेलो तर श्रीधर स्वामी मठाच्या समोर जो पाणी पिण्याचा हौद आहे ते पाणी समर्थांना चालायचं नाही, कारण साठवलेल्या पाण्यामुळे त्यांना कफ व्हायचा.
मग खाली उरमोडी नदी आहे. तुम्ही जर धाब्याच्या मारुतीपाशी गेलात तर कळेल ती किती म्हणजे किती खाली आहे. धरण आहे त्याच्यावर एक. तर त्या उरमोडी नदीवरून कल्याण स्वामी 2 मोठे मोठे हंडे तिथं ठेवलेले आहेत. ते हंडे भरून पाणी घेऊन यायचे रोज, आणि मग ते पाणी समर्थ प्यायचे. आणि मग एकदा काय झालं, समर्थांनी सांगितलं की हा एवढे कष्ट करतो, तर ह्याला रोज हरभऱ्याची डाळ आणि गूळ त्याला खाद्य म्हणून द्यायचं. कारण कष्ट करतो, त्याच्या कॅलरीजच्या प्रमाण, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं असेल तर त्याच्या कॅलरीजसाठी तो शिधा त्याला किंवा नाश्ता त्याला दिलेला असतो. सगळे शिष्य म्हणतात हा बरं आहे म्हणे ह्याला, म्हणून त्याला नाव पाडतात डाळगप्पू. डाळगप्पू हे नाव पाडतात कल्याण स्वामींना. आणि मग बाकी सगळे रोज दासबोध लिहायचा. त्या काळी काय प्रिंटिंगची मशीन, झेरॉक्स मशीन नव्हती. मग ते दासबोध लिहायचा, त्याच्या प्रती करायच्या, आणि मग अनेक असे दासबोध होत गेले. आणि मग ते सगळे पारायण किंवा त्याचं वाचन म्हणून सगळ्या शिष्यांमध्ये ते विभागणी करायची. आणि समर्थ परीक्षा घ्यायची कसे की दासबोधाची सगळी पानं आहेत अशी उलगडून टाकायची. त्याच्यावर काय 1, 2, 3 असं काही नसायचं. आणि ते ग्रंथ पूर्ण एकत्र लावायचा, कारण पानं वेगळी वेगळी लिहिलेली असायची असं. आणि मग एकदा ते सगळं डाळगप्पू हे नाव पाडलं हे समर्थांच्या कानावर येतं. आणि मग समर्थ एक दिवशी एक ओवी देतात, ऐसा सद्गुरु जाणे, जी ओवी आहे. आणि मग सगळ्यांना विचारतात की, आणि शिवाजी महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली अशी यांच्या पळणटकरांच्या पुस्तकामध्ये ही कथा. आणि शिवाजी महाराज पण समर्थांच्या कानावर ही गोष्ट घालतात की सगळ्यांचं असं असं म्हणणं आहे आणि तुम्ही त्यांना डाळगप्पू म्हणजे तो नाश्ता देतात. समर्थ समजतात काय ते, आणि मग सगळ्या शिष्यांना सांगतात की ही ओवी कोणत्या समासातली, हे समासातली कितवी ओवी आहे हे सांगा. कल्याण स्वामी गेलेले असतात पाणी आणायला, सगळे शोधतात दासबोध वगैरे, कुठलीच कुणालाही ओवी काही सांगता येत नाही ती. आणि मग कल्याण स्वामी ते 2 हंडे घेऊन येतात, पाणी ठेवतात, समर्थ हाक मारतात, कल्याणा इकडे ये रे बाबा. मग ते सांगतात की ऐसा सद्गुरु जाणे, ती जी ओवी आहे ती कोणत्या समासातली ते सांगतात. हा समास, ही ओवी. म्हणजे दासबोध वाचलेला नसतो, दासबोध जुळवलेला नसतो, बसून रोज, म्हणजे ते सद्गुरूंना सुद्धा शिष्याची योग्यता माहिती असते, आणि त्या योग्यतेप्रमाणे सद्गुरू शिष्यानं वेगवेगळी काय म्हणतात त्याला वागणूक देत असतात. वागणूक म्हणण्यापेक्षा त्याला वागणूक नाही, पूर्वीची जी गुरुकुल पद्धती आहे ना त्याप्रमाणे त्यांना कार्य दिलेलं असतं. वागणूक म्हणण्यापेक्षा हा कार्य असं म्हणूयात आपण, कारण सगळे शिष्य गुरुंना हे असतात. आणि मग तशी तशी कार्य, मग कुणी कुणाच्या कागाळ्या करायच्या नाही, हा खरा पहिला नियम असतो. मग ते अशी शरणागती, म्हणजे कल्याण स्वामी हे समर्थ म्हणजे पट्ट शिष्यच का म्हणायचे ना, प्रतिसमर्थच. खूपच खूपच कल्याण स्वामींचं चरित्र सुद्धा अप्रतिम आहे. तर त्यामुळे, किंवा वेण्णा स्वामींचं सुद्धा, वेण्णा स्वामींचं पण चरित्र अप्रतिम चरित्र आहे. तर मग असं जे आहे ती झाली गुरुप्रचिती, की गुरूंचं आचरण काय आहे, गुरु कसे वागतायत, गुरु काय सांगतायत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे, ह्याला म्हणायचं आपण गुरुप्रचिती. आणि तिसरी आहे ती आत्मप्रचिती. आता शास्त्र प्रचिती घेतली, सद्गुरु प्रचिती घेतली की आत्मप्रचिती आपोआपच येणार आहे ना. कारण तशी सगळी म्हणजे एक सायंटिफिक सिद्धांत आहे की आपले क्रिया पालटे तात्काळ. हे कसं होतं, तर जेव्हा आपण म्हणजे आता आपण जेव्हा जन्माला येतो, एक थोडक्यात मी सांगते, थोडा विषयांतर होईल पण ते समजलं तर ही कशी प्रचितीने काय होतं हे जास्त लक्षात येईल. की आपण समजा आपण जन्माला येतो तेव्हा आपलं सूक्ष्म देह असतो, तो आत्म्याला चिकटलेला असतो, लिंगदेह म्हणतात. त्याच्यामध्ये सगळे संस्कार असतात, म्हणजे आपल्या मूलाधार चक्रावर गुप्ता आणि प्रसाका ह्या 2 पाकळ्या असतात. त्याच्यामध्ये अनेक जन्मजन्मांतरीचे संस्कार आणि मागील जन्माचे संस्कार असे गुप्ता आणि प्रसाकावर ठेवले असतात. एकीवर जन्मजन्मांतरीचे असतात आणि एकीवर गतजन्माचे असतात. आणि ते जेव्हा आत्मा देह सोडतो तेव्हा या गुप्ता प्रसाका एक होतात आणि त्या आत्म्याला चिकटतात आणि आत्मा देह सोडतो. म्हणजे आपण म्हणतो की मृत्यू झाला. आणि जेव्हा पुन्हा तो जन्म घ्यायला ठरवतो आत्मा, तेव्हा त्या दोन्ही
देह म्हणजे वासना देह म्हणा त्याला, लिंग देह म्हणा त्याला, सूक्ष्म देह म्हणा, त्याच्या सहित आत्मा प्रवेश करतो आणि जन्म होतो त्याचा. म्हणजे ते सगळे संस्कार जसेच्या तसे आलेले असतात. आता जसे संस्कार आहेत तशा इच्छा होतात आणि तशी कर्म घडतात ना. कारण जसे संस्कार आहेत तसं मन इंद्रियांकडे धावतं आणि इंद्रियांकडून घेतलेली माहिती मन बुद्धीकडे देतं आणि बुद्धी चित्तातले अनुभव काढते आणि निर्णय करते. अशी ती प्रक्रिया आहे. बरोबर आहे. पण आता जेव्हा आपण जर शास्त्र प्रचिती घेतली किंवा गुरु प्रचिती घेतली तर आपले विचार बदलणार ना. 100% बदलणार सत्संगाने. बघा ना, आपण इथं बसलो तर आता आपल्या डोक्यात बाकी कोणतेच विचार येत नाहीत. सिनेमाला जायचंय का, नाटकाला जायचंय का. जरूर जावं, नाटक सिनेमा सुद्धा गरजेचं आहे. सारखं हे करत बसलं तर डोकं फुटेल. सारखं अध्यात्म 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 करत बसलं तर. त्यामुळे नक्की करावं. पण आत्ता आपण इथं बसलेलो आहे ना, तर आत्ता आपलं इथेच लक्ष आहे. म्हणजे आपण जो काही एक वेळ सत्संग आहे, सत्संगच म्हणायला पाहिजे ना, ह्याच्यामध्ये जो काही आपण वेळ काढलेला आहे त्याच्यामध्ये आपलं पूर्ण लक्ष आहे. म्हणजे आपलं मन इथं स्थिर झालेलं आहे. बरोबर आहे. ते विषयाच्या बाजूला नाहीये. मग आत्ता जर आपला विचार बदलला आणि आपले विचार ही एक एनर्जी ऊर्जा आहे, ती ब्रह्मांडातल्या ऊर्जेला जसं आपण नाही का FM लावायचंय आपल्याला, तर आपण ती फ्रिक्वेन्सी ट्यून करतो तेव्हा 101 पॉईंट काय जे आहे 98.2 ही फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली आपल्या रेडिओच्या फ्रिक्वेन्सीची तरच ते स्टेशन लागतं. तसं आपले विचार जेव्हा युनिव्हर्स मध्ये जातील तेव्हा युनिव्हर्स मधले सगळे तसेच विचार तिथे येतील ना फ्रिक्वेन्सी मॅचिंगला. आणि मग पुन्हा ते सगळे विचार आपल्याकडे येतील आणि आपल्याकडून कृती होते. बरोबर आहे ना. मग जर आपलं चित्त बदललं, आपण सद्गुरु कृपेत सद्गुरु सत्संगात बसलो किंवा सद्ग्रंथांचं वाचन केलं तर आपले विचार बदलतील आणि आपली जी विचाराची एनर्जी आहे ती युनिव्हर्स मध्ये जाईल आणि जे पूर्वसंस्कारित विचार होते आपले की जे पूर्वी ट्युनिंग होत होते आपल्याला, ते आपल्या या एनर्जीला ओळखणारच नाही. समजतंय ना हे सगळं. आणि मग ते काय ह्याच्याशी अट्रॅक्टच होणार नाही कारण ती मिसमॅच होणार ना, ट्युनिंग नाही होणार. आणि मग आपली जी विचार बदललेली एनर्जी आहे त्या एनर्जी सारखी ब्रह्मांडातली एनर्जी आपल्याकडे येत राहणार. आणि मग अशी आता 1 येईल, मग 2 येईल, मग 3 येईल, अशी जेव्हा ती एनर्जी आणि ही कमी कमी होत जाईल. म्हणजे वासना क्षय होत जातो ना हळूहळू. एका जन्माचं नाहीये बरं का. ही जी मी सांगते ही एका मिनिटात सांगितलेली प्रोसिजर आहे, पण ही अनेक जन्मांतरीची आहे आणि ही सत्संगाने होते, सद्गुरु कृपेने होते. आणि मग म्हणून तर आपण म्हणायचं ना अद्वैत वेदांत वाचा, सद्ग्रंथ वाचा किंवा सत्संगाला जा. हे कशासाठी? विचार पालट होतात. मग आता आपले विचार युनिव्हर्स मध्ये गेले तर आपल्या विचारांसारखी स्पंदन आपल्याकडे येणार. मग हे थोडे कमी होणार ना आपले, म्हणजे आपले काय होणार, हळूहळू हळू क्रिया पालट होणार. लक्षात येत आहे. आणि मग ही क्रिया पालट झाली की मग आपण काय होतो, सन्मार्गी लागतो ना. आपण खूप उदाहरणं अशी पाहिलेली असतात की नाही एखाद्या वेळेस, आणि त्याला कोणतरी भेटतो गुरु आणि तो इतका बदलून जातो माणूस, आपण म्हणतो पण काय होता एकेकाळी हा माणूस आणि केवढा बदललाय. ही जी आहे ही ह्या पद्धतीने हे सायंटिफिकली आता प्रूव्ह झालेलं आहे, जे आपल्या संतांनी कधी काळी सांगितलेलं आहे, ऋषी मुनींनी कधी काळी सांगितलेलं आहे, ते आता सायंटिफिक क्रिया पालट होते. म्हणजे काय होतं, आणि मग शास्त्र प्रचिती झाली, गुरु प्रचिती झाली, आणि मग गुरु प्रचिती झाल्यानंतर आपोआपच क्रिया पालट होणार आहे कारण तुमच्यावर सद्गुरु कृपा होणार आहे आणि मग तुम्हाला आत्मप्रचिती येणार आहे. म्हणजे हे मग तुम्हाला दर्शन कोणतं होणार आहे तर स्वस्वरूपाचं दर्शन होणार आहे. हे झाड पानं बिनं काही नाही किंवा सरगाव काही नाही, वाराणसीच्या ऐवजी सरगाव वगैरे काही नाही, डायरेक्ट वाराणसी, डायरेक्ट चंद्रपूर असं दर्शन होणार आहे. तर त्यामुळे तू या लोकांच्या नादी लागू नकोस असं समर्थ त्या शिष्याला सांगत आहेत. कारण हे अज्ञान आहे किंवा हा विपरीत ज्ञान आहे ह्या लोकांचं, जे म्हणतात ना मला ब्रह्मदर्शन झालेलं आहे, हे अज्ञान आहे. म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की एक वेळ अज्ञानी मनुष्य परवडला पण विपरीत ज्ञानी, विकृत ज्ञानी, कुतर्की मनुष्य परवडला नाही, कारण त्याच्यामध्ये अहंकार भरपूर असतो. आपण पाहिलं की नाही, हेच वाराणसी आहे सांगतो तो, हे सरगाव हेच वाराणसी आहे आणि तुम्ही मूर्ख आहात. शिष्याला तसंच म्हटलेलं आहे ना की तुला दर्शन नाही झाली म्हणजे तू मूर्ख आहेस.
असे ते स्वतः अज्ञानी, स्वतः ते विकृत स्वतः ते विपरीत ज्ञानी असतात आणि ते दुसऱ्यांना मूर्ख बनवत असतात. कारण त्यांच्याकडे अहंकार हा ठासून भरलेला असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की ह्या पाषांडमती वचनांचा, या पाषांडमती लोकांचा तू आधार घेऊ नको. कारण त्यांच्याकडे शब्दज्ञान भरपूर आहे, म्हणजे त्यांच्याकडे भ्रांती पण भरपूर आहे. कारण त्यांचं आचरण मात्र त्याच्या विरुद्ध आहे, ज्ञानाच्या विरुद्ध आहे. म्हणून त्यांच्याकडं भ्रांती भरपूर आहे. कारण त्यांचं जन्मजन्मांतरीचं पापाचं गाठोडं खूप आहे. म्हणून त्यांच्यावर ही ओवी आहे त्या समासात, असं समर्थ सांगतात. आणि ते वादात पटाईत असतात. त्यामुळे संत त्यांच्याशी बोलत पण नाही, त्यांच्यापासून दूर पळतात आणि म्हणतात हा मूर्ख आहे, हा माझ्याशी बोलायला पण येत नाही. कारण संतांना माहिती असतं ह्याच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटणे. तुटे वाद संवाद तो हितकारी, समर्थांचा मनाचा श्लोक आहे की नाही. वाद म्हणजे काय, संवादापेक्षा वेगळा आहे. संवाद आणि वादामध्ये फरक आहे. वादामध्ये काय आहे, कोण बरोबर आहे हे ठरवायचं असतं आणि संवादामध्ये काय बरोबर आहे हे ठरवायचं असतं. सम्यक वाद, आपला सगळा संवाद आहे. सम्यक म्हणजे उचित, की बरोबर काय आहे त्याला ठरवायचं असतं, त्याला आपण म्हणतो संवाद. आणि वाद म्हणजे काय, कोण बरोबर आहे, मीच बरोबर आहे, तुला काही कळत नाही. म्हणून संत अशा लोकांच्या वाऱ्यालाही फिरकत नाही, अशी ओवी आहे समर्थांची या ह्याच्यात. मग हे जे दांभिक, पाषांडमती हे शब्द दासबोधात, म्हणजे नवीन दासबोधात पण आहेत, नवीन जुना मी कळण्यासाठी, आणि ह्या समासामध्ये सुद्धा आहेत. आणि मग हे काय दांभिक लोक आहेत, ती थोडीफार साधना करतात आणि मग त्यांना दर्शन होतात आणि मग ते त्याला ब्रह्म समजतात. त्यामुळे त्यांच्या तू नादी लागू नकोस. आणि तू हे कशामुळे त्यांच्या नादी लागलायस, तर ह्या मायेमुळे, असं शेवटी समर्थ सांगतात. आणि मायेमुळे काय आहे, तुझी देहबुद्धी जागृत झालेली आहे. कारण माया ही भल्या भल्यांना फसवते, मोहात घालते. विश्वामित्र केवढे तपश्चर्या करत होते, मायेमुळे पदभ्रष्ट नाही म्हणता येणार, पदभ्रष्ट पण म्हणता येईल, चालेल. साधना भ्रष्ट तर झालेच ते. विश्वामित्र त्या पदावरून ते खाली आले ना मेनकेमुळे. माया आहे ही सगळ्यांना फसवते आणि ती काय करते, तुमची साधनाच होऊन देत नाही. म्हणून ती माया ही आहे, ही देहबुद्धी आहे. देह म्हणजे कसं आहे, समर्थ सांगतात की अष्टदा प्रकृती आहे ही. देहबुद्धी म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. अष्टदा प्रकृतीमध्ये त्रिगुण आणि पंचमहाभूत यामुळे हे शरीर बनलेलं आहे आणि त्या त्रिगुणांमुळे स्वभाव बनलेला आहे. मग ज्याचा जसा स्वभाव असेल ना तसा तो त्या माणसाला समजतो. जे सत्वगुण जास्त आणि हे दोन कमी असेल तर तो सत्वगुणी असेल माणूस, त्याची पाहण्याची वृत्ती दुसऱ्यांकडे वेगळी आहे, रजोगुणीची वेगळी. जो गुण जास्त तसा तो माणूस, म्हणजे सत्वगुण जास्त आणि हे दोन कमी, इम्बॅलन्स, तेव्हा तो आपण म्हणतो सत्वगुणी माणूस. रजोगुण जास्त आणि हे दोन कमी, तेव्हा म्हणतो रजोगुणी. तमोगुण जास्त, हे अतिरेकी वगैरे आहेत ना, हे सगळे तमोगुण आहेत. ते हे सगळे तमोगुणातच येतात. तो तसा बघतो ना, आणि मग हा भेद तयार होतो. आणि मग हे ते अशी तुला दर्शन झाली हे असं सगळं सांगतात. ह्या लोकांवर तू विश्वास ठेवू नको. आणि ही तुझी, तू विश्वास का ठेवलायस, तर तू सद्गुरु वचनांवर तुझं प्रेम नाहीये, सद्गुरूंना तू शरणागत नाहीये, स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे तुझी देहबुद्धी जागृत झालेली, ही सगळी देहबुद्धी आहे. की म्हणजे ही मला नावं ठेवतात, मला दर्शनं नाही झाली, तर ही सगळी देहबुद्धी तू बाजूला सार. ही माया सगळी, मायेचा उच्छेद कर आणि शरणागत हो सद्गुरूंना आणि सत्संगात राहा. आणि तुझी साधना दर्शन होऊ न होऊ तुझी अखंड साधना पिपलिका मार्गाने जा, पण त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य सोडू नकोस. म्हणजे मग तुला स्वस्वरूपाचं आत्मसाक्षात्काराचं दर्शन होईल. ही दर्शन नाही, असं समर्थ स्पष्टपणे त्याला समजवतात. आणि मग पुढचा जो आहे मला वाटतं संत संगत किंवा सत्संग असाच पुढचा 18वा समास आहे. तो आपण आता नोव्हेंबर नाही, आता काय डिसेंबर आहे ना, जानेवारीत आहे, जानेवारी फेब्रुवारी लागू पाठवतात. जय जय रघुवीर समर्थ.